तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजे बाई तुझा आशीर्वाद. तर या मालिकेत आता आपल्याला खूप असा दमदार, मजेशीर आणि धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण मात्र हा ट्विस्ट आता कोणी बनवला आहे, तर मात्र तो आता अवनीने बनवला आहे. अवनीने आता एक चांगलीच गंमत केलेली असते, चांगलीच आता भयान हिला आयडिया तिथे सुचलेली असते. आणि मात्र आता ही कल्पना सुचलेली होती, तर मात्र आता तिने ती कल्पना पूर्णसुद्धा आता केलेली असते. पण मात्र आता इथे अवनीला एवढी भारी कल्पना सुचेल आणि ती कल्पना कामसुद्धा करेन. आणि मात्र आता तिथे अवनीच्या आयडियाने आता तर खूप छान काम केलेलं असतं. आणि मात्र आता सगळ्या डांगट परिवारांनी इथे अवनीचं कौतुक केलेलं असतं. तर मग मात्र आता इथे अवनीने नक्की असं काय केलंय, नक्की काय झालंय, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला कळेल अवनीला नक्की कशा रीतीने ही आयडिया सुचली आणि मात्र अवनी या घरामध्ये अजून कशा पद्धतीने बदल करेल. चला तर मग आता सुरुवात करूया. तर मग आता इकडे काय झालेलं असतं हे तर आपल्याला माहिती की अण्णांवर त्या महेशने हल्ला केलेला होता. आणि मात्र तिथे जर 4 मुले अण्णांची आली, तर मात्र हॉस्पिटलमध्ये आली तर वेगळाच एक गोंधळ होईल. म्हणून मात्र अवनीने त्यांना म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणजे राजाला, यशोदाला तिथे कोणालाच बोलवलं नव्हतं. त्यांना इवन लोकेशनसुद्धा तिने पाठवलं नव्हतं. त्यामुळे मात्र आता इकडे राजाला इकडे वाईट वाटलेलं असतं, त्याला राग आलेला असतो. पण मात्र अवनीवर तो कसं काही चिडणार, म्हणून मात्र आता तो इकडे अवनीसोबत बोलायला आलेला असतो. आणि मात्र आता त्यांना तो बोलतं की मला तुमच्यासोबत 2 गोष्टी बोलायच्यात. आणि मात्र आता इकडे असं राजा म्हणजे नाही का घाबरून बोलत असतो. त्याला तिच्यावर चिडवायचं असतं, रागवायचं असतं. पण मात्र तो काही तिच्यावर चिडत नसतो आणि रागवत नसतो. कारण मात्र आता इथे राजाला कोणावर रागवणं, चिडवणं हे जमतच नसतं. आणि मेन म्हणजे आता तिथे समोर अवनी असते, तर मात्र हा राजा अवनीवर कसं चिडणार ना. त्यामुळे मात्र आता तो अवनीला बोलत असतो की तुम्ही असतील गोल्ड मेडलिस्ट, पण मात्र मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे, मी वयानं तुमच्यापेक्षा सिनियर आहे, किंवा यशालासुद्धा तुमच्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे मात्र तुम्ही असं एकट्या बाहेर वगैरे जात नका जाऊ. तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये गेला होता आणि तुम्ही मला पत्ता वगैरे काही पाठवला नाही. तुम्हाला फोन करतोय तर तुम्ही तुमचा फोन बंद करून ठेवला. असं वागायचं नाही. आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत. 2-3 पावसाळ्यात तरी तुमच्यापेक्षा जास्तच पाहिले, असं आता तिथे तो बोलत असतो. त्यानंतर मग आता इकडे राजाला तिच्यावर तर चिडायचंच होतं, पण मात्र तो तिच्यावर चिडू शकत नव्हता. त्यानंतर मात्र आता हे राजाचं तर सगळं बोलणं चालूच झाले, म्हणजे त्याचं एक बोलणं झालेलं असतं. आणि मात्र तेवढं सगळं बोलून तो मात्र तिथून निघून जातो. पण मात्र अवनी त्याला बोलते, अरे एकच गोष्ट झाली, दुसरी गोष्ट. तर मग राजा मात्र आता तिला थँक्यू बोललेला असतो. आणि राजा इथे तिला असं बोलतो की तुम्ही म्हणजे नाही का आमच्या अण्णाला तुम्ही नेलं, त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभारी. आमच्या अण्णांना तुम्ही वाचवलं, त्यांची इतकी काळजी घेतली आणि काळजी करताय, हे सगळं मला खूप असं छान वाटतं. आणि म्हणून आम्ही खूप आभारी आहोत, थँक्यू. असं आता तो तिथे अवनीला बोलत असतो. आणि मात्र आता तो तिथे सारखं करत असतो आमच्या अण्णा. तर मात्र आता इकडे अवनीला राग येतो. अवनी त्याला बोलते की सारखं काय आमच्या अण्णा करतो, माहिती तुमच्या अण्णा, पण मात्र ते माझे कोणीच नाही आहे का, मी तुमची कोणीच नाही आहे का, असं आता अवनी तिथे राजाला बोलत असते. तर मात्र आता इथे राजा बोलतो की नाही आहे ना, पण मात्र तुम्ही कधी इथनं जासाल हे माहिती नाही. त्यामुळे मात्र मी काय बोलत नाही, तुम्ही तुमचं वगैरे आपलं असं काही मी बोलत नाही, असं सुद्धा आता इथे राजा बोलत होता. तर मात्र आता अवनी त्या राजाला बोलते की मी बाकीचे कोणी नसले तरी तू माझा जवळचा मित्र आहे, तू माझा बेस्ट फ्रेंड आहे, असं आता तिथे ते अवनीने राजाला बोललेलं असतं. आणि मात्र आता तिने त्यातला सेकंड हँडसुद्धा केलेलं असतं. आणि मात्र आता त्यांची फ्रेंडशिप आता तिने तिथे पक्की केलेली होती. त्यामुळे मात्र आता तिने राजाला तर सेकंड हँड वगैरे केलेला असतो. त्यामुळे मात्र आता इथे राजा तर खुललेला असतो. आणि मात्र आता त्यांचं जे काही बोलणं आहे ते मात्र आता तिकडनं यशोदाने सुद्धा पाहिलेलं असतं. आणि त्यामुळे मात्र आता त्यालासुद्धा आता तिथे छान वाटत असतं, भारी वाटत असतं. आणि राजा तर आता खुललेलाच असतो, कारण आता अवनी त्याला बेस्ट फ्रेंड बोललेली असते. आणि मात्र आता तो तिथे बोलतो की देवी आई, होप ही टॉप चीज आहे. आणि मात्र ह्या आता फ्रेंडशिप झाली आणि कधी ना कधी ह्या माझ्या प्रेमात पडतीलच. पण मात्र आता अवनी नक्की कशावरतून कल्पना करणार आहे, तिला का कल्पना ही सुचली, तिने ती युक्ती अशी का मांडली, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मात्र आता इकडे अण्णांना डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की दारू आता प्यायची नाही, कारण तुम्ही आजारी आहात म्हणून. तर मात्र आता इकडे धन्यानं तर अण्णांचे पाय दाबून दिलेले असतात. आणि मात्र आता इकडे अण्णांनी त्याला पैसे दिलेले असतात. तर मात्र आता एवढं सगळं प्रेम बाप मुलावर करतं हे पाहून तर धन्याला आनंद झालेला असतो.
पण मात्र आता अण्णा त्याला बोलतात की पैसे का दिले माहिती आहे का, एक गोष्ट कर, मला फ्रूट ज्यूस घेऊन ये. असं आता त्याने म्हणजे अण्णांनी आता धन्याला सांगितलेलं होतं. तर मग आता धन्या बोलतो की बाहेरून कशाला काय आणू, आता किती अंधार झालाय, मी घरातच करतो. तर मात्र आता इथे अण्णा त्याला मारतात आणि त्याला बोलतात यार तो नाही, चपटी घेऊन ये मला चपटी, असं आता अण्णा तिथे बोललेले असतात. तर मात्र आता इथे डॉक्टरांनी नकार दिला आहे चपटी पिण्यासाठी. त्यामुळे मात्र आता धान्या काही जात नाही आणि धान्या त्यांना बोलतो की काय बोलले तुम्ही, मी राजादा नाही तर वहिनीला सांगू का, नाहीतर वहिनीलाच बोलवतो, मग तुमची चपटी बरोबर निघेल. पण मात्र आता इथे धान्याने सुद्धा तर दारू आणण्यासाठी तिथे नकार दिलेलं होतं. आणि मात्र इथे अण्णांना आता खूप असा वेळ झालेला असतो, त्यांनी दारू पिलेली नसती, त्यांनी चपटी पिलेली नसती, त्यामुळे मात्र आता ते वैतागलेले असतात, त्यांना काही लवकर बरं वाटतच नसतं. त्यानंतर मात्र आता दुसरा दिवस उजळतो आणि अण्णांनी आता म्हणजे अण्णांना अजूनसुद्धा त्यांची जी काही चपटी आहे ती मिळालेली नव्हती. त्यांचा मित्र त्यांना मिळालेला नव्हता, त्यामुळे त्यांना म्हणजे असं सैरवैर झालं होतं, काय करावं काय नको असं त्यांना आता तिथे झालेलं होतं. आणि मात्र आता ते सगळं घर चापत असतात की त्यांना त्यांची चपटी मिळेल म्हणून. पण मात्र त्यांना त्यांची चपटी कुठेच मिळालेली नसते. त्यानंतर मात्र आता ते बाहेर आलेले असतात आणि मात्र आता त्यांनी चपटी आणण्यासाठी निघालेली होते. त्यानंतर मग आता तेवढ्यातच आता तिथे धान्य आलेला असतो आणि धान्याने मात्र आता तिथे फ्रुट्स वगैरे आणलेले होते. तर मात्र आता धान्य अण्णाला बोलतो की अण्णा कुठे निघाले म्हणून तुम्ही, आणि अण्णा मात्र आता तिथे सायकल घेऊन आता चपटे आणायला निघाले होते. तर मात्र आता धान्य लगेच आता इथे वहिनीला आवाज दिलेला असतो आणि मात्र आता तिथे अवनी आलेली होती आणि अवनीला कळतं की अण्णा हे बाहेर निघाले. तर मात्र आता अवनीने ओरडून ओरडून आता अण्णांना घरात नेलेलं होतं आणि मात्र आता घरात नेल्यावर तिला कळतं की अण्णांना दारू हवे म्हणून दारू मिळत नाही आहे, म्हणून अण्णा असे करतात ते, असं आता तिला तिथे कळलेलं असतं. आणि मात्र आता ही गोष्ट आता धान्यानेच तिथे सांगितलेली होती. आता धान्या अवनीला असंही सांगतो की दारूपुढे त्यांना त्यांची मुलं कशी आहे हे सुद्धा दिसत नाही, म्हणजे दारूमुळं त्यांच्या मुलांना किती त्रास होतो आहे हे सुद्धा त्यांना त्याच्या भानात कळत नाही. तर मात्र आता धान्या इथे बोलतो की दारू लय वाईट आहे, असा तो तिथे बोलत असतो. तर मात्र आता इकडे अण्णांना खूप असा त्रास होत असतो, कारण त्यांनी मात्र त्यांची दारू पिलेली नाही आहे. आता त्यांना इतकी सवय असते, पण मात्र कालपासून त्यांनी दारूच पिलेली नाही, त्यामुळे मात्र आता ते सैरवैर झालेले असतात, त्यांना काय करू काय नको असं त्यांना तिथे झालेलं होतं. पण मात्र आता इकडे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अवनीला एक वेगळीच कल्पना दिसलेली असते, वाटलेली असते. आता ती कल्पना का सुचते, तर मात्र आता तिथे ती अण्णांचा त्रास पाहून, अण्णांना किती त्रास होत आहे हे पाहून आता तिलासुद्धा आता खूप त्रास होत होता, हे सगळं तिच्यामुळेच घडले असं आता तिला तिथे वाटत असतं. आणि मात्र अण्णांना इतक्या दिवसानंतर इतका सगळा त्रास होत होता. तर मात्र आता इकडे अवनीला कल्पना सुचलेली असते की अण्णांसाठी दारू घेऊन यावं आणि अण्णांना जो काही त्रास होता येईल तो थोडक्यात कमी तरी होईल, असं आता तिला तिथे वाटलेलं होतं. आणि मात्र आता ही अवनी आता अण्णांसाठी दारू घेण्यासाठी निघालेली असते. आता अवनी बाहेर पडली, त्यामुळे आता सगळ्यांना वाटतं की काहीतरी त्यांचं काम असेल, पण मात्र अवनीचं वेगळंच काम असतं, तिचं नाही. तर ती अण्णांसाठी आता घराबाहेर पडलेली होती आणि त्या अवनी आता जे काही देशी दारूचं दुकान असतं तिथे पोहोचलेली असते. आणि मात्र आता अवनी जे काही दारू असते चपटी असते ती मात्र आता ती घेत असते आणि मात्र ती तिथले दारू घेऊन आलेली असते. पण मात्र आता त्या ठिकाणी सुद्धा आता खूप मोठा गोंधळ होतो. आता जे काही नाणं असतात म्हणजे आता या राजाचे जे काही मालक असतात ते तिथे असतात आणि मात्र आता ते राजाच्या बायकोला पाहतात की अवनी दारूच्या दुकानात काय करते. आणि मात्र आता त्यांनी तर तिला पाहिलेलं असतं आणि मात्र आता त्यांनी तिचा व्हिडिओ काढून आता राजाला सेंड केला होता. त्यानंतर आता त्यांना राजाला सुद्धा धक्का बसतो की अवनी मॅडम तिथे दारूच्या दुकानात काय करतात ते, नक्की त्या कशासाठी गेल्या ते, असं आता त्याला तिथे वाटत होतं. पण मात्र आता इकडे अवनी लगेच घरी आली असते आणि राजा लगेच लगोलग आता घरी निघालेला असतो आणि मात्र त्याने आता अवनीला जाब विचारलेला असतो. पण मात्र आता अवनी राजाला बोलते की राजा, अरे मी हे सगळं का केलं आहे ते तर बघ, माझा जो काही प्लॅन आहे तो तर पहा, पहिले सगळे मला विचारून घे, तू मला ओरडतोस काय आणि जाब का विचारतोय, मी कोण आहे माहिती ना तुला, असं आता अवनीच तिथे राजाला बोलत होती. पण मात्र आता इकडे राजाला टेन्शन आलेलं असतं की ह्या काय दारू वगैरे पितात काय, ह्या काय तिकडं करत होत्या, नक्की काय प्रकार आहे असा आता प्रश्न त्याला पडलेला असतो. पण मात्र आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर आता त्याला मिळालेलं असतं. तर ते कसं, तर मग आता इकडे अण्णा तर सैरभैर झालेले असतात, त्यांना दारूशिवाय काहीच दुसरं सुचत नसतं. पण मात्र आता इकडे अण्णांच्या औषधाची वेळ झालेली होती, त्यामुळे मात्र आता इकडे अवनी औषधसुद्धा घेऊन आली होती आणि मात्र आता सोबत दारूची बॉटल म्हणजे चपटीसुद्धा आता तिथे घेऊन आलेली होती.
तर मात्र आता तिने दारूसुद्धा अण्णांसाठी आणलेली होती आणि चपटीसुद्धा अण्णांसाठीच आणली होती. पण मात्र आता काय घ्यायचं आहे हा निर्णय फक्त आता अण्णांचा तिथे असतो. आता जे काय अण्णा घेतील त्या म्हणजे आता पार्टनरशिपमध्ये आता ही तिथे अवनी तिथे अण्णांसोबत बसलेली होती. तर मात्र आता सगळं अण्णांना देण्यासाठी आता ती घेऊन आलेली असते आणि मात्र आता अण्णा काही कोणाच्या हातनं औषध घेत नसतात. त्यामुळे मात्र अवनीच तिथे आलेली होती. आणि मग आता तिथे अण्णा बोलतात की मला हे पाहिजे नाही आहे, मला फ्रूट ज्यूस पाहिजे, असं आता अण्णांनी तिथे हट्टच केला होता. तर मात्र आता अण्णा तिथे म्हणजे अवनी तिथे बोलते अण्णांना, अण्णा तुम्हाला तेच हवं आहे ना, थांबा मी घेऊन येते. आणि मग मात्र आता इथे अवनी दारू आणि औषधाची बॉटल घेऊन आलेली असते. आणि मात्र आता इथे अण्णांना ती बोलते की तुम्ही चॉईस करा, तुम्हाला दारू प्यायची की औषध प्यायचे. आणि मात्र आता मी तुम्हाला पार्टनरशिप करणार, तुम्हाला जे काय हवं आहे ते मी सुद्धा पिणार. म्हणजे तुम्ही जर दारू पिली तर मी सुद्धा पिणार आणि तुम्ही जर औषध पिलं तर मी सुद्धा पिते, असं आता इथे अवनी बोललेली होती. आणि मात्र मग आता जर अण्णा बोलले की मला दारू प्यायची तर मात्र सुनबाईसुद्धा दारू पिणार, असं आता तिथे अण्णांना वाटत होतं. तर इकडे अवनीने तर दारू ग्लासमध्ये ओतलीच होती आणि मात्र आता ती तर दारू पिण्याच्या मूडमध्येच होती. कारण तिची ही आयडिया होती, तिची कल्पना होती आणि पूर्ण आता तिने सगळा प्लॅन करून सगळं हे केलेलं असतं. आणि मात्र आता इकडे लगेच आता अवनी दारूची बॉटल घेते आणि मात्र ती प्यायला पाहते. पण तेवढ्याच वेळात आता अण्णांना कसं तरी वाटतं की सुनबाईला आपण दारू प्यायला लावतोय, आपल्यामुळे सुनबाई दारू पिणार. आता त्यांना तिथे वाईट वाटतं आणि मात्र आता अण्णा बोलतात की थांब सुनबाई, सुनबाईसाठी काय पण करायला मी तयार आहे. आणि मात्र आता अण्णा इथे बोलतात की ठेव तू ते दारू, मला दारू नको आहे, मी औषध पेईन म्हणून आणि मी आजपासून कधीच दारू पिणार नाही, असं सुद्धा आता तिथे अण्णा बोललेले असतात. आता ही 4 भावंड सगळं आता एका साईडला एका बाजूला दरवाजात उभं राहून पाहत असतात. आणि मात्र आता ते सगळे खुश झालेले असतात की इतक्या वर्षानंतर त्यांना जे जमलं नाही, त्यांच्या स्वतःच्या मुलाला जमलं नाही, ते मात्र आता त्यांच्या सुनेनेच म्हणजे आता अवनीने करून दाखवले. त्यामुळे मात्र आता इकडे सगळ्यांनाच अवनीचा अभिमान वाटलेला असतो, तिचं कौतुक वाटलेलं असतं. आणि मात्र आता इथे अण्णांनी कायमची दारू सोडली असं आता तिथे बोललेलं असतं. पण मात्र आता इकडे अण्णांना अवनी बोलते की अण्णा तुम्ही असं बोलले, पण मात्र तुम्ही जर पुन्हा दारूला हात लावला तर मात्र मी सुद्धा दारू पिणार, असं आता ती तिथे बोललेली होती. आणि मग मात्र अण्णा तिला बोलतात की नाही सुनबाई, असं नाही होणार, सुनबाई बोलेल तसंच होणार, असं आता तिने अण्णांनी तिला वचन दिलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र आता अवनी आलेली असते आणि अण्णांना आता छान अशी झोप आलेली होती. आणि त्यानंतर मात्र आता इकडे यशोदा, राजा आणि पाण्या आणि धान्या या चौघांनी आता अवनीचं खूप असं कौतुक केलेलं असतं. त्यांना खूप असं तिथे तिचा अभिमान वाटत असतो. आणि मात्र अशी आता ही गंमत आयडिया ही आता अवनीने तिथे केली होती. तर मात्र आता ती धांगटांच्या घरात येऊन एक एक बदल घडवते. त्यामुळे मात्र आता अवनी त्या घराला महल कशी करते आणि मात्र त्या घराला तिचा आशीर्वाद कसा काय लाभून देते, हे सगळं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ती एक एक पायरी चढते, ती धांगटांच्या घराच्या यशाची पायरी एक चढते. पण मात्र आता ते घर कसं काय सुधरवते, त्या घराला बाईचा आशीर्वाद कसं काय लाभून देते, हे सगळं आता आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.